शेतकरी मित्र हो नमस्कार. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये 3 दिवस पाऊस होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. शेतकरी मित्रांनो, वार आहे रविवार, तारीख आहे 21. आपण 21 तारखेला बघितलं तर कोकण पट्ट्याकडून महाराष्ट्रामध्ये पावसाची एंट्री ही संध्या झालेली आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये रविवारी 21 तारखेला, त्याचबरोबर 22 जूनला, 23 जूनला असं 3 दिवस पाऊस चालणार आहे. तर सविस्तर बघूया आपण कोणकोणत्या भागामध्ये पाऊस असणार आहे. आपण जर कोल्हापूर व परिसर जर बघितला, कोल्हापूर, सांगली, तासगाव, विटा, मायनी, त्याचबरोबर सातारा, फलटण, जेजुरी, सासवड, पुणे, ते lausa, त्याचबरोबर महाड, माणगाव, मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण या संपूर्ण परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये देखील पाऊस असणार आहे. गुहागरमध्ये देखील दापोली, मुरोड, जंजिरा, अलिबाग या भागात देखील संध्याकाळी 6च्या सुमारास पाऊस होणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर अहिल्यानगर परिसर जर बघितला तर अहिल्यानगर परिसरामध्ये 21 जूनला ढगाळ वातावरण निर्माण होऊन तिथे देखील पाऊस पडणार आहे. म्हणजे जास्त नाही पण हलका फुलका पाऊस त्या भागात देखील असणार आहे. आपण जर श्रीरामपूर परिसर जर बघितला तर त्या परिसरात देखील ढगाळ वातावरण काही प्रमाणात असणार आहे. वैजापूर, मनमाड, मालेगाव, धुळे या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. चाळीसगावमध्ये देखील तेच ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर पाचोरा, जळगाव, बोदवड, सिल्लोड, चिखली, छत्रपती संभाजीनगर, जालना, मेहकर, चिखली, खामगाव, अकोला, अकोट, अचलपूर, अमरावती, यवतमाळ या परिसरात देखील काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर अरवी, त्याचबरोबर वर्धा, नागपूर, उमरेड, चिमूर, हिंगणघाट, वरारा, पांढरकवडा, चंद्रपूर, आदिलाबाद, अरणी, पुसद, उमरखेड, भोकर, नांदेड, अहमदपूर, परळी, परभणी या भागात देखील काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, वार आहे सोमवार, तारीख आहे 22. आता आपण 22 तारखेला जर बघितलं तर 22 तारखेला संध्याकाळी 6 म्हणजे 4 वाजल्यानंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये 22 जूनला सोमवारी होणार आहे. आपण जर नाशिक परिसर जर बघितला, नाशिक, अकोले, मालेगाव, सटाणा, चाळीसगाव, धुळे, साक्री, नंदुरबार, श्रीपूर, बलवाडी, अंबळनेर, त्याचबरोबर जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर, अकोले, जुन्नर, घोटी, उल्हासनगर, मुंबई, पनवेल, lausa, मुरुड, जंजिरा, अलिबाग, चाकण, पुणे, शिरूर, अहिल्यानगर या पट्ट्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस हा संध्याकाळी 6च्या सुमारास होणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर पाथर्डी परिसर जर बघितला, पाथर्डी, पैठण, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, पाचोरा, चाळीसगाव, अंबळनेर, जळगाव, सिल्लोड, जालना, परतूर, माजलगाव, परळी, केज, बीड, जामखेड, करमाळा, बार्शी, धाराशिव, लातूर, अहमदपूर, त्याचबरोबर नलदुर्गा, सोलापूर, इंदी, पंढरपूर, सांगोले, अकलूज, विटा, ईश्वरपूर, सांगली, कोल्हापूर या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आता जसजसं वातावरण बदलन तसतसं पावसाचा देखील वातावरणात बदल होताना आपल्याला दिसत आहे. आपण जर अकलूज, पंढरपूर हा परिसर बघितला तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जर इकडे रत्नागिरी परिसर बघितला, गुहागर, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी, कारवार, कोकणपट्टा या संपूर्ण पट्ट्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर खूप शेतकऱ्यांचे प्रश्न होते की पाऊस कधी आहे, पाऊस कधी आहे. आता महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये 21, 22, 23 तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, बारामती, अकलूज या पट्ट्यात देखील पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर जालन्यामध्ये देखील सिल्लोड, चिखली, जालना
या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे या पट्ट्यात. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कधी? सोमवारी 22 जूनला. आता आपण बघूया. आता इथं जळगावमध्ये जर बघितलं तर रात्री 12 वाजता बोदवडमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. मंगळवारी आपण जर बघितलं संध्याकाळी 6च्या सुमारास, तर सगळ्यात जास्त पाऊस हा मराठवाड्यामध्ये आहे. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी काळजी करायची काही कारण नाही आहे. आपण जर छत्रपती संभाजीनगर, गुहागर, पैठण, अंबड हा संपूर्ण परिसर जर बघितला, येथे आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, पैठण, भुगूर म्हणजे या संपूर्ण फुलंब्री या पट्ट्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. अंबडमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा, परतूरमध्ये देखील, रामपुरी, गेवराई, पाथर्डी या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. अहिल्यानगर परिसरामध्ये घोडेगाव इथे आपण बघू शकता, राहुरी, कोडेगाव, अहिल्यानगर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर श्रीरामपूर, लोणी या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 23 तारखेला होणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर कोपरगाव, वैजापूर, येवला हा परिसर जर बघितला तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. येवल्यामध्ये देखील पाऊस पडणार आहे, त्यामुळे काळजी नसावी. त्याचबरोबर संगमनेर, अकोले, जुन्नर, अंबी, त्याचबरोबर घोटी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, निफाड या परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामुळं त्या भागातल्या शेतकऱ्यांनी देखील काळजी करायचं काही कारण नाही आहे. त्याचबरोबर मुरुड, जंजिरा, माणगाव या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. नागठाणे येथे देखील पाऊस आहे. दापोली, दाभोल, खेड, चिपळूण, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लाजा, मेरवी, विजयदुर्ग, राजपूर, देवगड, मालवण म्हणजे हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कणकवलीमध्ये देखील अति जोरदार आहे पाऊस, त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहा त्या भागातल्या. इथे आपण जर बघितलं तर आपण इथे बघू शकता जळगाव, जालना, नांदेड, नाशिक या पट्ट्यामध्ये देखील पाऊस आहे. पण सगळ्यात जास्त पाऊस इथे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर परिसरामध्ये आहे. काही बारामती देखील परिसरामध्ये आहे. त्याचबरोबर इकडे आपण जर बघितलं दापोली, रत्नागिरी, पणजी, बेलगाव, कारवार या पट्ट्यात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण खूप जण सांगत होते की हवामान हे लांबणीवर, पाऊस लांबणीवर आहे. पण हा जो पाऊस आहे हा पाऊस मान्सून म्हणजे महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन हे झालेलं आहे. धमाक्यामध्ये मान्सूनची एंट्री महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. हिंगणघाट इथं जर बघितलं, वर्धा, हिंगणघाटमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. म्हणजे जवळजवळ महाराष्ट्राच्या संपूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावांमध्ये पाऊस असणार आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आज या पावसामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पावसामध्ये वादळी वाऱ्याची देखील दाट शक्यता आहे. संध्याकाळच्या सुमारास हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये विजाचं प्रमाण देखील जास्त प्रमाणात असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. वादळी वाऱ्यासह विजांचा देखील या भागांमध्ये, महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस होणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर एक विनंती आहे, तुम्हाला आपले हवामानाचे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून जा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.